आता कसं चहा पोहे झाले. हो मी म्हणतो लवकरात लवकर तुमचे बाबा कुठं असतील त्याला भेटून घ्या क्लिअर काय आहे ते सांगून द्या मला. म्हणजे मग कसं जास्त मग लांबण लावत नाही माणूस. चालले बाबा घराकडे वापस आज जेवले की निघाले. पहा मग काय आहे ते विचार तुमचा. लवकर भेटा कुठं आहेत तर पहा ते. बरं 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 येतो ना मी. आता कोट्यात गेलते ते. हो जातो भेटतो मी. हो काय म्हणते काय आहे पाहतो विचार घेतो. नंतर मग कसं आपण ठरवून घेऊ काय करायचं काय नाही दा. हो बसा तुम्ही पेपर गिपर वाचा तोपर्यंत. ठीक आहे येतो मग. 4,000 रुपये म्हणलं 24,000 रुपये महिना पाडते दुसऱ्या गावात सांगतो तू. म्हणलं 4,000 रुपये हातात नाही तुझ्या. म्हणलं आता 2 तारीख आली तरी आता म्हणलं पैसे आले नाही म्हणतो. आता हे काय 4,000 रुपयांनी काय होणार आहे. काय हे आता तू ढोरं राखलं बंद कर बाबा आता संतोष. काही पुरत नाही बरं हे. काही मजा नाही यायची नाही आता. हो निरा काय दिवस रात कामं करा आता आपल्याला पैसे नाही म्हणलं तर गणगण हिंडायला लावते लोक देत नाही काही नाही. काय कला आता का भांडण कला का मग सांग आता. हो लाईने पाटलांनी दिले देवरात भाऊन आणि ते सरपंचानं आणि त्या जगनच्या आईने दिले. बाकी कोणच पैसे नाही दिले. देतो बा पलवा देतो नेलवा देतो असेच करतात लोक. काय कला पाणला तुम्हाला दाखवू देतो. देतेच मागं पुढे काही नाही होत. हो जाऊ दे जाऊ दे. देते पुढे काय म्हणलं. ज्याला पैसे दिले त्याचे ढोरं सोडायचे भाऊ आता काय. ज्याला पैसे दिले नाही त्याला आवाजही देऊ नको काहीच नाही. ज्याचे पैसे आले म्हणा त्याचे सोडतो म्हणा मी. कर लागणार मग काय माल त्याला का आता देतो म्हणे बाबाला माग बाबा म्हणते पोलाले माग. असे सतावतात लोक. पोहून चाललो का बोलवले का नव्हतं केलं का. आपल्याला मग आता असं काय फायदा आहे का या गोष्टीचा. पैसेच नाही आले तर मग आता काय करू. मग आता ज्याचे पैसे आले त्याचेच तोलतो मग. तसंच कर भाऊ आता. हो एक तर मला पैसे द्या नाही तर ढोरं सोडतो म्हणा मी. जेवढ्याचे ढोराचे पैसे आले मला लगदी त्याचे सोडतो म्हणा. आज सोडूच नको द्यायची. ज्याला पैसे नाही दिले द्यायची. ते कलाच लागणार आता. काऊन की आपल्या इकडे दिवसभर वरवर हिंडा लागते. ताला नाही येत. धोला इकडे पैसे तिकडे पैसे कोणाच्या वावरात गेला तर माल खायची पाहिजे ती. आणि इकडे लोकांना ते पैसे फुकतात जाय का. आज थोडंच नाही लागायचे. घ्या म्हणतो मुलले लागायची. संध्याकाळी आपोआप आणून देतील लागायची मग. बरं बरं तसंच करतो मग. आवाजच देत नाही. ज्याचे झाले पैसे आले तेवढेच धोरण घेऊन जातो. जाय तिकडे. तसंच करा आता. हो हे 4,000 ठेवून देतो आता मी. आणि बाकीचे जमा झाले की माल देऊन देतो. आता जेवण जेवण कर थोड्या वेळात गाई सोडून दे मग. ठीक आहे मग. गेले नाही वाटते. नाही बाबा आपले गाया वासर हे सोडले नाही का म्हणलं. संत्याचे ढोरं गेले ना. गेले ना बा गेले ना. मला समजलं ना. आता आलो ना मी बाहेर पाहिलं म्या तर आता म्हणलं शेवटी चारा टाकावा येईल. मग अरे इतके लोक आहे बा सांगतो ना. लय लोक खराब काम झालं आजकाल बाबू. हे गाई राखणारे लोक सोपे नाही राहिले आता. पैसे नाही दिले म्हणून त्यानं आपले ढोरं सोडले नाही म्हणते. आता यानं मोजके लाईने पाटलाच्या 10-15 गाई आहेत. आणि आपलं त्या जगण्याची 2-4 जणांची घेऊन गेला म्हणते ती. मग आता समजलं ना मला. मग काय सांगा आता तुला. अशा जर परिस्थिती आली आपल्यावर हे ढोरं ठेवायला नाही पुरत आपल्याला. इकायला पुरती. काय करा आता. अशी जर अंगात येऊन राहिले लोकांच्या तो. अरे बाबा सांगा आता. त्याला म्हणलं ना मी तरी संध्याकाळपर्यंत देतो म्हणलं लेखाचा. एवढा धीर नाही बोला पहिले. जाऊ द्या देऊन टाका लागेल त्याचे पैसे. बरं मी काय म्हणतो बाबा ते जाऊ द्या. मी ते आता मामाजी आले तर माहीत पडलं असेल तुम्हाला. पडलं मला माहीत पडलं. आता घरीच चाललो तुम्ही पण मी आलं चारा टाका आणि चाललं जा. हो ना बरोबर. काय म्हणते कायसाठी आले काय आहे काम घेऊन. नाही तेच आपलं त्याची इथं गाई आहे तर 5. हो ते काय म्हणते तर 5 गाई म्हणते तुम्हीच घेऊन घ्या म्हणते. हो कसं आहे राणीसाठी आपल्याला द्यायची इच्छा आहे म्हणे. वागवा म्हणे तुम्हीच घ्या म्हणे. पैसे आल्याचा काही विषय नाही. म्हटलं मग कसं काय घेऊन टाकावं गाई आता. काय तुम्हाला काय वाटते. काय घेऊन टाका. पाहत नाही तू आता. पाय ना आजचीच गोष्ट पाय ना तू. हो कोणी गाई राखणारे लोक तरी राहिले का. हे दुसऱ्या गावचं संते आलं म्हणून चारून राहिलं ती. पहिले आता आपल्या गावात कोणी म्हणलं तूही चारे झाबऱ्या रे. काही विषय राहिला का आता. किती कठीण परिस्थिती झाली. पाया लागायची पैसे द्यायच्या. एक दिवस पैसे लेट झाले तर त्याला नेलं नाही ढोरं. मग आता अजून तू म्हणतो 5 ढोरं इथं आणतो म्हणतो सासऱ्याची. कायले डोक्याला ताप लावून राहिला तू आता. हेच तर आता आपलं पोचतं नाही होऊन राहिलं. चारा नाही तर हे नाही तर ते नाही. यायच्या मिनता करा त्याच्या मिनता करा. नसता ताप आपल्या भोवती. हो म्हणा ते सगळं बरोबर आहे पण आता ते नाईलाज आहे ना. आपल्याला कसं नाही म्हणता येत नाही ना. म्हणजे असं कसं बोलू राहिला तू. आपल्यावर आता मग पुढे या संत्यानं जर ढोरं सोडले चालला गेला कटावून गावागेवाली. मग कोणी राखा कोणाच्या मिनता करा याची त्याच्या पाया पडा. म्हणलं घरून चारणं होत नाही आपल्याच्यानं. हो सांगून राहिलो बुवा. तेच तर आता माझ्यानं मी कसं करून राहिलो. चारा पाणी शेण काढायला माणूस नाही. कोणता काही नाही सापडं. तुला माहीत नाही का आता काय परिस्थिती आहे. त्याला म्हणा बुवा हो शक्यतो आमची इथं आणूच नका. त्या दुसऱ्या जवळ देऊन टाका म्हणा. ऐकत जा ना बाबा तुम्ही. त्याने आता एवढ्या आशेनं आलेत ते. म्हणलं कसं आहे एक तर बैलजोडी म्हणते घेता का म्हणते. बैलजोडीचे थोडेफार पैसे द्या लागणार मला त्याला. म्हणजे आता एवढी मोठी जोडी म्हटल्यावर फुकट थोडीच देणार आहे. गाई देतो म्हणते. हो तर म्हणलं जोडी येऊन जाते ना मग. आपली इथे एक जोडी आहे. मस्त जोडी आहे यायची. पटावरची जोडी आहे ते. पहा आता काय करावं आता. म्हणजे काय जोडी घ्या म्हणते का. हो जोडीचे पैसे मागून राहिला. हो आता वाजवी दर द्या म्हणे बाबा काही ना काही समजा. हो म्हणजे तेवढंच आपल्या पोरीच्या घरी राहते. त्याला समाधान. आपल्या इथं होऊन जाते एक जोडी. तर मग काय करावं पहा विचार करा. हो गाई फुकट आहे समजा. पाया मारती. मी काय म्हणतो मी जरा कंदील बुडेल विचारतो गड्या. हो हे कसं तुझ्या सासरा आहे तेवढा सोपं नाही बरं. वाटते तसं दिसते तसं नाही ते. हो मनात एक आणि तोंडात एक कसं आहे त्याचं. हो बोलते करते. मी कंदील बुडेल भेटतो काय पुरते काय नाही. हो त्याच्यानंतर मग मी निर्णय सांगतो तुले. हो त्याच्या घरी जातो मी आता. पहिले बुडा घरीच आहे येतो भेटून. पाना करा ना विचार करा. आणि विचारून कधी बुडाले सांगा काय तर या घरी. कसं आहे आपलं शेवटी संबंध आहे तर. हो नाही काही करू नका. हो करा. पैशाचे मागं पुढे आपण मागं पुढे देऊ. पिका पाण्यावर देतो म्हणा. आताच थोडी मागून राहिले का आपल्याला.
ते तर आहेच म्हणा. नगदी पैसे कोणाजवळ आहे आता? कुठचं पीक आहे का काय? आता कापूस शिकल्यावर देऊ म्हणा मी सध्या काय. बरं मी पाहतो मी कंदील बुडायले तरी बी हो पुरते नाही पुरत. हां काय म्हणणं आहे त्याचं तर हो येतो मग मी. श्रीराम मी काय म्हणतो भानूजोड एखादं झालं आपलं कुठार दिसू गड्या हो काय याले का ना आपल्या संत्यानं ते का ढोरं घरीच ठेवलेले का हो तुम्ही नेले का ना अरे नाही ना बा काय चिनी ते पैसे दिले नाही मारत्या ना हो पुट्टा आले का जाऊ जरा ती संध्या आता काय संध्याकाळी देऊन द्याला बा घरी नेऊन आणि ती आता ढोरं सोड म्हणून लाग हो आज मॅच तर चारा टाकला हो काय आता कुठं रे माहीत कमी आहे. बरं घेऊन जातो म्हणा तुझ्यासाठी कमी नाही म्हणतो का हो पण नाही म्हणलं एक लेखाचं तू कानावर पडलं का आपलं देणके साहेब आपली इवाई बा हो आता काय मारत्याच्या मागं लावलं बा टुमनं त्यानं हां हो ते याला भुजंगराव म्हणा याला आज आला का रे घरी दोघे जण आले म्हणते तर हो 10-11 वाजता आले मारतेले म्हणते बा हो 4-5 गाई आहे त्याच्या घरी ती तुम्हीच वागवा बा आणि तुम्हीच घेऊन घ्या आणि बैलाचं म्हणतात तर बैलाचे पैसे द्या म्हणते आम्हाला आणि बैलही तुम्हीच ठेवा म्हणते सांगा आता हो बैलही तशी दिले असते तर काय बिघडलं असतं त्याचं हां आता येली तरी देणंच आहे की नाही आज नाही उद्या देणंच आहे ना. ते बाबा असं आहे का असेच द्यायला वाटते ते बरोबर आहे त्याच्या गायला तुझ्या गाय देते वाटते टाकून म्हणजे 5 गाया घेऊन घे म्हणते ना एक परी तशा म्हणजे तूच वागून तूच घे आणि बैलाचे पैसे दे. हो तसं म्हणून राहिला ती हो मारते आता कोट्यात सांगे मुले असं असं म्हणते बा सांगा काय निर्णय म्हणून म्हणलं तुमच्याकडून सल्ला घ्या. नाही 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 बा काही आहे बा त्यात पडू नको तू हो मतलबी आहे ते मतलबी आहे मग काय तर हो ते त्याच्या गळ्यातली तुझ्या गळ्यात टाकू राहिला मग काय तर बाई हुशार आहे त्याच्या घरची बाबू मग काय तर हो मग श्रीरामच्या इथं देऊन दिला नेऊ मग जाय तिकडे का वागवत बो हां आणि बैलाचे कसे पैसे मागून राहिला ते हा किती मतलबी झाला हो त्याला म्हणा हो आम्हाला बैलही पाहिजे नाही म्हणा बा आणि गाई पाहिजे म्हणा कुठं उपकार करून घेता म्हणा ती पण ही मारते म्हणते हो सोयरे आहेत बा कसं काही ना काही मार्ग काढायच्या. बरं तर मग एक कर ना तू असं कर ना हो तू गाई तर वागवत नाही म्हणतो ना हो मग मी वागवतो ना हा 5 गायामध्ये दे म्हणा कंदील बुडेल देऊन टाक हिरी गावातच राहते म्हणा तुझ्या मनासारखं आणि बैलाचं म्हणा हो तू बैल घेऊन घ्या हो त्याला म्हणा बाय हो 1 वर्षानं पैसे देईन म्हणा मी हां सध्या कसं आमच्या अडचणीत आहे म्हणा जरा घरी जाऊ म्हणा आम्ही असं तसं करू हो, दे ढकलून 1 वर्षावर लेखाचं हां देंगे दिलायंगे हो मागं पुढे आपलं काही द्यायचे काही सोडायचे हां होई रे भाई हां असं कर लागत ना तसा नाही ना ते माणूस एकारीवर येते ना मग ते पैसे जर दिले नाही तर मग ते अजून फालतूचं कसं संबंध खराब करणं आहे बा ती तुम्ही म्हणता तेवढा सोपाही नाही ना ती भुजंगी हवी ना ती. आता म्हणाले काय जाते पाय बा पटत असेल तर दे नाही तर राहू दे जबरदस्ती थोडी आहे गाई घेऊन जाते गाई नाही पाहिजे आम्हाला आणि बैलही नाही पाहिजे मग काय तर बसले आपले गायात लावून घेणं हो जाऊ दे तिकडे हो सांगून दे त्याला करावं लागेल कॅन्सलच करायला पुढते मग काय तर हो ना आपण कसं उपकार करून घेणं आणि फालतूच्या पैशाने बी तगादा लावा जाती अगो माणूस आहे का एक तर भांडकुदळ घराभोवती भांडणं करा चुकता आहे ती बरं असं करा ना हो चला तुम्ही चला हो त्याला समजावून सांगून विषय मोडमाळ करून टाकू चला मग. आले का बरं बरं काय म्हणतं मग कसं करावं म्हणलं मग हो पा काय निर्णय झाला तुमचा घेतला निर्णय कायचा निर्णय कायचा काय हो ना आता मुशीला विचारायला आम्हाला चाल बा सांगू आपण दोघं जण हो ना आता तुमच्या गळ्यातलं लोणं यायच्या गळ्यात टाकू राहिले तुम्ही असं झालं का ते आता गाई देऊन समजा आता लोणं गिळणं काय टाकून राहिलो बा मी तुम्हाला बा सांगून राहिलो की बा यायचा जोड जमा घरी हो कसं गाई सपातून जाते मी एकटा माणूस आहो काय काय करावं हो म्हणून असं वाटतं बा एक केपचा आता आज नाही उद्या इका लागते त्यापेक्षा जवळ बॉल द्या असं इच्छा झाली माई. तसं नाही आहे की साहेब आजचीच गोष्ट पाहना घरी यायचं ढोरं लोकांची मग पैसे नाही दिले लोकांनी तर एका दिवसात ती त्यांना ऐकलं नाही मग अशी परिस्थिती आहे ना म्हणून तर वैद्य एक तर साऱ्याचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम महागाई किती आहे हो आता तुमचंही बरोबर आहे पण आता आम्हाला मग कसं ते करावंच लागते का नाही हां हो गाई वाढल्या म्हणजे सारा वाढला सगळं वाढलं ना हो ना तुम्ही म्हणता ते बरोबर आहे ना हो पण मी काय म्हणतो तुम्हाला पटत असं तर ठेवा बा नाही तर काही जबरदस्ती नाही ते जाऊ द्या आता काही चारा पाण्याचा आम्ही विचार नाही करत इतकी बारीक पाहणार लोकही नाही आम्ही पण मी म्हणतो मग बैलही जर तुम्ही देऊन टाकले असते आम्हाला हां तर काय हरकत असते समजा आज न उद्या समजा भविष्यात काही ना काही हां म्हणजे मारतील मग आताही दिलं तर चालते ना म्हणजे काय 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 असं थोडी असते काही सबनच दान करू का मग घरही देतो नावानं करून वावरही देतो मग काय मी बसतो मग कटोरा घेऊन हिंडत रस्त्यानं काही आपलं राजावर आहे म्हणलं गाईचं कसं आहे माझ्यानं वागून होत नाही बा गाई दान देऊन टाका बा आपल्या जवळले अशी इच्छा होती मैन बैलाचं कसं आहे इतकी महागाची जोडी आहे काही 4 पैसे आता मला लागन का नाही खर्चा पाण्याले का निरा का सबन उपणून देऊ का लोकायले तसं नाही म्हणा तसं नाही त्याचं म्हणणं बा त्याचं म्हणणं होतं बा पैशाचं कसं आहे जरा त्याची अडचण आहे हो तर एक काम करता का तुम्ही हे जे गाई आहे का नाही हो त्याचं तर काही वागून होत नाही म्हणते मग श्रीरामचं तर मी वागवतो ना मध्ये कसं आहे माझे 2 गाई आहेत हे अजून 5 गाय वाढवून द्यायच्या तेवढं आता कसंही करून 1 दिवस करू जाऊ द्या पण मी म्हणतो बैल जोडीचे जे पैसे आहेत हो 1 वर्षात दिले चालेल का मग हो 1 वर्षानं हो कायले देतास कायले मग हो ना 10 वर्ष सांगा ना एखादं म्हण हो ना काय राजा बोलता तर तुम्ही हो जाऊ द्या तुम्हाला घेणं नाही आहे विषय मोडा जाऊ द्या राहू द्या आता ते हो पहा तुम्ही कोणाला द्यायचे ते नाही ते इकून टाका नाही तर कोणाला द्या आपलं काही म्हणणं नाही ठीक आहे ना काही हरकत नाही नाही तर नाही पाहू दुसरा मार्ग लेखाचा हो जाऊ द्या निघू मग आम्ही आता चालले जातो मग आता चहा पाणी झालं निघतो मग नाही असं कसं हो जेवण करून जा लागेल ना थांबा ना आता स्वयंपाक झाला सगळं झालं आज मुक्कामच करा उद्या चालले जा कायचा मुक्काम कायचा काय हो मला वाटतं थांबावं आजचे दिवस नाही का हो दिवसले भेटावं काही मार्ग काढा बरं ठीक आहे ना हो असं करतो आज मुक्कामच करतो हो म्हणजे कसं आहे आज मी टिप्पणी लावायला ढोरा वासराचं
हो जरासं कसं अजूनही कोणाचा विचार विनिमय घेतो मी गावातून. हो देवीदासले भेटून येतो जरासा. त्याला बी भेटलो नाही मी बऱ्याच दिवसाचा. हो ठीक आहे चालते मग काही हरकत नाही. म्हणा घ्या ना 4 चौघाचे सल्ले घ्या अजून. नाहीच पटलं तर मग मी गाई ठेवून घेतो आणि आपलं हे जोडी ठेवून घेते 1 वर्षाने पैसे देतील. हो ना सांगतो ना मी काय तर मलाही निर्णय घ्यावा लागेल ना. हो ठीक आहे ठीक आहे जाऊ दे तिकडे पाहू आता पुढचं पुढे. हो पाहू आता संध्याकाळी. पण आता जागाच किती लागते चहाले पोटातनी हो मांड बरं हो मांड चहा मांड. देंडके साहेब आले घरी तर आता काय निरा काय तसेच कोळलेच जातील का? ए बच्चा राहू द्या तुम्ही. कसं आहे आता स्वयंपाक करू राहिल्या पोरी. हो कसं आहे जाऊ द्या ना तर जेवणही धकलं पाहिजे ना. हो फक्त मी कसं चला बा स्वयंपाक होलो या म्हणलं देवदास भाऊची भेट घेऊ. आलो योगायोग तर मग अजून उद्या होते नाही होत. सकाळी तुम्ही जाता कुकडे कुकडे बाजार आहे ना यानं त्यानं. राहू दे मग आता नाहीच म्हणते तर आता काय करा आता. बरं ठीक आहे सोपसुपर घे जा. बरं बाकी काय म्हणते मग काय सहज चालते वाटते नाही काय दौरा गिरा कसा काय काढला इकडे रामपूरले? काय करायचं लय नाराज झाला माणूस. हो ना असं वाटलं नाही एवढी अपेक्षाही नव्हती. अशी जवळ लोक बा कोणी कोणाचं नाही राहायचे या जमान्यात नाही का. हो ना सगळा मतलबी जमाना आहे. ते तर बरं पहिल्यापासूनच आहे ना का आताच थोडी आहे का आता लय झाला. हो म्हणजे काय झालं बाबा कोण केला मतलब पण हेच आमच्या आता इवय बुवा. हो आता त्याला म्हणलं बुवा हो 5 गाई आहे आपल्यापाशी. हो राहू द्या तुम्ही वागवा म्हणलं. आता माझ्यानं कसं होत नाही कुठं जाणं येणं होत नाही काहीच नाही. एक तर लोक नाही सापडत आणि आपण एकटा माणूस पडलो आणि सगळं आता कसं एकट्यावर पडते येऊन. आणि ट्रॅक्टर आहेत लाईनी सगळे कामं होऊन राहिले. बैलजोडीच्यानं दिवसभर गुंतून पडते कुठं जाता येत नाही. बायको म्हणे बा कुठं रोग करता तुम्ही आता हे हो मरेपर्यंत. मी आणलं गड्या आता आज नाही उद्या इकास लागते तर त्यापेक्षा आता जिंकून टाका. ट्रॅक्टरनं आपली कशी शेजारी आहे त्याचे ट्रॅक्टरचं काम होते. गुर्जी गिरजी आणत असते काही काही त्याचं वावर आपल्या जवळ आहे. म्हणून म्हणलं बा यायला देऊन टाका. हो गाई देऊन टाकायचा विचार झाला. मग बैलजोडी देऊन टाका बा. पण बैलजोडीचे थोडेफार म्हणलं काही ना काही पैसे द्या बा. काय निरा का सगळं फुकटच देता सुटे करा नाही का सांगा तुम्ही. आलं ना लक्षात आलं. सगळे ढोरं वासरं समजा मारत रावले हवाली करून देणे आहे न आपले बैलाचे जर पैसे भेटले तर फारच चांगलं असं तुमची अपेक्षा आहे. हो पण मी काय म्हणतो देणके साहेब माय ऐका तुम्ही. हो तुम्ही घेतला निर्णय हे पण जरासं मला कसं वाटते. हो खुट्याले गाय घरातनी माय असल्याशिवाय घराला घरपणच नाही दादा. हो सांगतो ना तुम्हाला बैलाशिवाय शेती म्हणजे लेकराशिवाय मायासारखा आहे. हो म्हणून म्हणतो तुम्ही निर्णय वापस घ्या काही ऐकू नका. मग गाईच्या राजा पाठवून हात फिरवला तर बीपी कमी होते माणसाचा. गो माता आहे आपली ती वैदिक काळापासून तिचं किती महत्त्व आहे म्हणलं. सांगतो ना तिचं गाईचं दूध म्हणा कोणीतरी बरोबरी करू शकते का. आईसारखा दर्जा आहे तिले आणि तुम्ही म्हणता बा इकून टाकू काय पुरत नाही नसं नाही तसं नाही. मला तर काही पटलं नाही बा. ते सगळं पटते ना मले. पण बाईले आमच्या घरच्या नाही पटून राहिलं ना. का रात्रंदिवस तेच करता का म्हणे का आयुष्य कुठं जाणं येणं नाही कुठं फिरणं नाही कुठं येणं नाही. का आयुष्यभर हेच करायचं का म्हणे. पण एक तर आता माणसं नाही सापडत राहायचं. चाल बा एक दिवस ये बा राखाले तर ते नाही. ढोरावाल्याचा तरा लय ताप आहे ना. पाणी पाजलं का हे पाहिलं का कुठं लग्नाला नाही जात आहेत येवाला नाही जात आहे. सांगा ना तुम्ही. म्हणून होईना. आणि एक तर आता सगळं जाग्यावर आहे. ट्रॅक्टर हे ते फोन लावला की जाग्यावर येते. तर कायले आता बसा म्हणलं वागवत आणि हे करत. मन नाही माय इकायचं बैल तर गाई बी नाही इकायचा. हो पण आता ना इलाज आहे ना माया. कास्तकाराला काय शोक आहे का इकाच्या गाई हे ते. पण पुरत नाही ना महागाईच्या दृष्टीनं पाहा तुम्ही. पुरून राहिलं का ते काय पुरते सांगा ना तुम्हीच सांगा ना. अरे असेच तर विचार करून राहिलो आपण. मग याच विचारानं आपलं हे गोसंस्कृती नष्ट होईल एक दिवस. बैल आपल्याला चित्रात दाखवा लागेल अशी परिस्थिती येणार आहे. मग अरे हे शेण नाही ना गाईचं ढोराचं शेण नाही का नाही. सगळ्या जमिना निकत झाल्या ना. रासायनिक खतं वापरू विषारी भाजीपाले खाऊ राहिलो लाऱ्यानं. शेणखतावर आधारित भाजीपाला इकते ना ते तर त्याला डबल टिबल भाव भेटते. मग विचारा ना तुम्ही त्याले. सांगतो ना शेणखताचं जे आपण काही पीक काढतो त्याचं उत्पादन किती होते आणि हे रासायनिक खतानं जमिनीचा किती सत्यानाश वाजून राहिला याचा आपल्याला पता आहे का. विषारी लेखाचं भाजीपाला खाऊन राहिलो नाही. एक तरी भाजीपाला त्या खताशिवाय येऊन राहिला का. मग निरा फवारे मारू गोब्या फुगवणं सुरू आहे. टमाटे हे ते पिकवणं सुरू आहे निरा कोणते काही वापरून. ते आपण खाऊ राहिलो जहर लेखाचं. पण तरी अकला नाही येऊन राहिल्या. गाई विकतो नसं करतो. अरे पा तुम्ही गाई ठेवा. हो सांगतो तुम्हाला जास्तीत जास्त जेवढं आपलं पशुधन वाढन तेवढा फायदाच होणार आहे. आज नाही वाटत आपल्याला पण उद्या आपल्याला याचा पश्चाताप होईल सांगून राहील तुम्हाला. म्हणून म्हणतो हे आपले जे गाई आहेत ना हे इकू नका रे बाबा इकू नका. फालतू तुमच्या आयुष्याची माती करू नका. सगळ्या जमिना खलास लागतील आपल्या शेतकऱ्याच्या.
पण आता मा एकट्यानं शिकल्यानं काय होणार आहे हा? हो आता लोक इकून राहिले तर सगळे म्हणते काय बसले म्हणते वर दोन शेपटाच्या मागं हा असंही आहे ना हा? हो एक तर आता कसं सगळं आधुनिक तंत्रज्ञान आलं ना. हो पण काकाजी मी काय म्हणतो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा आणि आपले ढोरं वासरं ही संस्कृती टिकून ठेवा लागेल ना आपल्याला. नाही तर आपण कसं गोत्यात येऊ ना सांगून त्याच्यासारखं दूध जे आहे ना गाईचं दूध आपल्या गावरानी गाईचं कपभर दूध 1 लिटर 2 लिटर दुधाची बरोबरी करते. एवढं कार्बोहायड्रेट एवढं त्याच्यात प्रोटीन मिनरल्स व्हिटॅमिन डी आहे. कपभर दुधामध्ये आपल्या गावरानी गाईमध्ये आणि ती जर्सी गाईचं दूध आणि हे दूध याचा फरक पाहतो मी. म्हणून म्हणतो आपलं हे गाईचं दूध आपल्या गाईचं शेण सगळं आर्थिकदृष्ट्या आपली गाय हे आपल्यासाठी फायदेमंद आहे. या दृष्टीत म्हणजे नुकसान आहे असं म्हणूच नका तुम्ही. फक्त मेहनत आहे बा एवढं महत्वाचं. तेच म्हणून राहिलो ना गाई आपल्या कोट्यात तुम्ही जाऊन पहा तिच्या पाठवून हात फिरवलेल्या माणसाला किती समाधान वाटते आत्मविश्वास वाढते माणसाचा. सांगतो तुम्हाला दुःख विसरून जाते स्ट्रेस कमी होते टेन्शन कमी होते. म्हणून म्हणतो गाय ही खरोखर आपली गोमाता आहे आणि जगतमाता होण्याच्या मार्गावर आहे. कारण की दुसऱ्या देशामध्ये सुद्धा गाईला किती महत्त्व येऊन राहिलं. स्पर्श करायचे असे म्हणजे गाईचा म्हणजे हात म्हणजे तिथे पाठवर हात फिरवण्यासाठी पैसे द्यावे लागतात तिकडे अमेरिकेत. मग इतकं गाईचं महत्त्व वाढलेलं आहे कारण की गाईमध्ये तेवढी शक्ती आहे. वैदिक काळापासून गाय हे आपली येरीच काही गोमाता झालेली नाही म्हटलं. त्याचं काहीतरी लय मोठं कारण आहे. म्हणून म्हणतो तुम्ही निर्णय वापस घ्या. पुन्हा ते सगळं समजते ना म्हणून तर म्हणलं बा रामपुरातनी आपल्या जवायला देऊन टाका. हो कसं आहे आपल्या डोळ्यापुढे राहते आज उद्या येत राहतो आपण. घरची बाई म्हणजे इकास लागते भांड्या आजही उपट केल्यापेक्षा म्हणलं बा निर्णय घेतला रामपूरला आपल्या जवळची इथं देऊन द्या. हो म्हणजे कसं मनाला समाधान राहते. हो पण राजा याय नाही टेम्पो टाकला आता. काय म्हणते ते काय म्हणणं आलं मग त्याचं. नाही त्यानं हातावर गेले युवायनं मग काय तर आमच्याच तर जोड 7-8 गाय आहेत म्हणते तेच तर आम्हाला होत नाही ना तुमचं आता कुठं आम्ही करावं जागा नाही म्हणे कोट्या. बैल घेऊन तर आमच्याकडे बैल जोडी बी आहे म्हणे लागन तर भलंही मग तुम्ही असं करा म्हणे. ते कंदील बुड्याले गाई देऊन द्या म्हणे आणि बैल जोडी आम्हाला देऊन द्या म्हणे पैसे वर्ष 1.5 वर्षांनी देईन म्हणे बा. कंदील बुडा नाही का पहा गाई मला द्या म्हणते बैल तू घे म्हणते असं म्हणजे पैसे द्यायचं म्हणजे 1.5 वर्षानं म्हणते नाही. फिटले समजा ते देणेच नाही द्यायले. जाऊ द्या मग आता काय करणार मग निर्णय काय घेतला आता. काहीच निर्णयच नाही घेता येऊ राहिला मला माझ्या डोकंच काम नाही करून राहिलं. मला एक तर माझ्या बैल माझ्या डोळ्यापुढे दिसते. हो झोपही लागणार नाही मला तर वाटते बा. पण मग तरी मग तुम्ही इकतोच म्हणता राजा. मजबुरी आहे ना मजबुरी बाई ऐकतच नाही. हो भांडणच करते आता घरी आता का म्या काय दिली नाही जोडी. हो तर बस झालं घरी भांडणच आहे निरा तंटाण भांडण बस. बरं मग आता आपणच घ्यावं का नाही बघ म्हणलं आपण घेतली चालन का जोडी का तुला काय वाटते लाराजाई. बाबा यायचंच गाय पडते वाटते. म्हणलं आपल्या स्थितीत आता गद्याचं करता का त्या गाई वासराचं करता का आपली तुम्ही जोडी आहे ना एक. आता काय काम आहे आपली 2-2 जोड्याचं का जमीन किती आहे म्हणलं आपली इथं. हो ना पण त्याला आता का पैसे असं आजच नाही मागून राहिले ते 2-3 महिन्यात देऊन आपण त्याला पैसे आपल्या भाजीपाल्याची पिकातून असं तसं ऍडजस्टमेंट करून टाकू. पण आता पुराचं शिक्षण आहे घर बांधायचं पडलं. म्हणलं आपल्या मागं लय आता लोचे. आता आपल्या इथं घेऊ नका म्हणलं. फालतूच मग ते आता हेच तर आता एवढं मोठं गायचं करणं होत नाही. तुम्ही काढता कसे ना आम्हालाच काय लागते ना मग. पहा म्हणलं आहे हो शेवटी तुमच्या घरची तेच परिस्थिती आहे की नाही. हो माय आहे तेच आहे मग मी तेच सांगून राहिलो ना तुम्हाला. हो लेखाचं ते तर आहेच म्हणा आता काय आता घरच्याच्या पुढे चालत नाही माहिती मॅच घेतली असती. हो बरं एक काम करा तुम्ही आपल्या गावातनी बरेच जण आहेत. आपल्या गावात जरी राहिली जोडी तरी तुमच्या डोळ्यापुढे राहते. लाईने पाटलाले भेटून घ्या एकट्या पण शांतारामले भेटा नाही तर सरपंच आल्या 100% जोडी ते घेणंच आहे द्यायला. काऊन की त्याला आवश्यकता असते शेती लय आहे त्याच्यापाशी. बहुतेक शांतारामचे ते जर्सी बैल आहे का नाही ते थकले तर. तर त्याला बहुतेक पाहिजे जोडी. हो त्याला भेटा तुम्ही संपर्क साधा जेवण झाल्यावर आणि देऊन टाका द्यायला. असं म्हणता नाही का बरं बरं जाईन ना मग जेवण झाल्यावर मग शांताराम घनगणीला भेटून घेतो नाही तर मग लाईने पाटलाले समजा मोठे पाटील. हो चालते तसं करावं लागेल मग नाही का गाई मग आता हो देऊन टाकतो मग आता कंदील बुड्याला काय करता. त्याला घाल देता मग ज्यानं बैल जोडी घेतली त्यालाच देऊन द्या ना शांतारामला देऊन द्या. हो मग गाय त्याचा फायदा करता फुकट. चला मग आता सोपसुपारी आणू मग. हो तुम्हाला जा लागन मग लवकर जेवण करा आणि जा द्यायच्या घरी. आणतो मी आणतो सोपसुपारी. पाहतो मग दिवस आता काय म्हणते शांतारामजी. हो ठीक आहे आता सोपसुपारी घेतो निघतो मग. तसं करा मग आता काय कोणताच पर्याय बसून नाही राहिला. हो असा तरी मेळ बसवा आता काही ना काही. हो ठीक आहे म्हणजे इकडे आले का मला वाटलं काळ्या मातीच्या यात्रेत गेलते का बा. हो तिकडूनच आले का. हो आता काय तुमचं काय बाबा एकटाच जीव सदाशिव इकडे फिरा तिकडे फिरा. आता आमच्या मागं आहे ढोरण वासरण मशीन काय 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 सहज आले वाटते रामपूरला नाही. काय तर काळ्या मातीच्या यात्रेत जाता आणि कुठं जाता होतच नाही ना बा. मग ढोरा वासराच्या ना तुमच्यासारखं माया लोच आहे ना. म्हणून तर म्हणलं हो आता देवीदास भाऊ सांगा ना हो मी विचारा नाही यायला काय म्हणते तर.
हो ना विचारतो ना का शांताराम भाऊ ते म्हटलं आपले जर्सी बैल आहेत तुमचे हो जराशे आता कसं वयस्कर झाले म्हटलं काय कसं काय इकता का काय करता म्हणलं आता काय कसं काय त्याचं नवीन घेऊन घेता का काही अरे बा नवीन कुठं घेतं राजा जुने बैल आहेत माहिती आहे भाग्यवान बैल आहेत मग ते बैल मरे लोक इकत नाही मी मग काय तर लागन तर दुसरे घेईन हो पण ते नाही इकत मग इथं तिथं कायला पाहून राहिले का देणके साहेबाची जोडी आहे ना मलेच तर म्हणे घेता का आता आपल्याजवळ काही बजेट नाही ना आपलं कसं आपल्याला आहे तर पहा ना मग बजेट बसत असेल तर घेऊन टाका अरे बा तिथं जागाच नाही ना कोट्यात माया सांगतो ना म्हशी 10-12 म्हशी वगारा गाई वासरं आणि ते 2 बैल हो ना हे बा उभं राहायला जागा नाही काय करतं अजून घेऊन आणि कुठं आता लोचा करतं जागेचं काय रे पण घेऊन घे म्हणलं चांगली जोडी आहे म्हणून म्हणलं नाही ना मरेच आता म्हशी 2 म्हशी इकायच्या आहेत 2 नव्या आणायच्या आहेत हो मग सांगत बाजारात इकून टाका ना याला त्याला विचारल्यापेक्षा बाजारात कोण नाही इकत बाबा मग काय तुम्हाला विचारायला आलो असतो आपल्याला वाटते बा कसे आपल्या डोळ्यासमोर राहा म्हणून जवायले म्हणलं म्या हो मारत रावले तर ते त्याचे बाबा म्हणते बा आम्हाला काही पाहिजे नाही आमच्याकडं आहे मग मी आणलं बा तुमच्या गावात तरी ठेवा कमीत कमी देवीदास भाऊ म्हणे आपण शांताराम भाऊला विचारू आता तुम्ही नाही म्हणता नाही बा देऊ द्या आपल्याला कसं नाही परवडत ना आता घ्यायला हो कुठं बसतं तर वागून होत नाही ना आपल्याच्यानं हेच तर आता जोडी आता कशी तरी वागून आहे शेवट कर नाही तिचा हो पुढे आता लाईने ट्रॅक्टर घेतलं की बस झाला मोकळा विषय हो चालेल मग बाजारात जाऊन बाजारात इकून टाकून एखाद्या मला म्हशी आता कसं इकायला जास्त लागते हो याच्या बी बकऱ्या म्हणजे काशाच्या चालले जाऊ उद्या मग चालसान तर सध्या कसं यायचं म्हणणं आहे रामपुरातच द्यायची बा जोडी हो तर पाय तुम्ही लाईने पाटलाला भेटतो लक्ष्मण गिक्ष्मण कोणी घेत असेल तर गावात जर गेली तर मग कसं यायले आले गेले तर दिसते बा माणूस आहे कसा हरण काय हो म्हणून म्हणलं त्याला वाटते की बा कसं इकावं नाही तर आम्ही जाऊन पाहतो तिकडे मग काय म्हणते तर विचार घेतो आणि तुम्हाला सांगतोच मग घ्या ना मग विचार घ्या कोणाचा जर नाहीच कुठं जमलं तर मग चालले जाऊ उद्या कटलं घेतलं की निघाले मग माया मी म्हशी आहेत संग मग चालले जाऊ मग सांगतो ना आता येऊ द्या ना यायला 2-3 भेटतो आणि सांगतो मग मनोज कसं करतो म्हणलं आता देणके साहेब म्हणते घेता का म्हणते जोडी हो घेऊन टाक ना मग हो काय आपल्या इथे 2 आहेत ही एक तिसरी होऊन जाईल लेकाची हो घेऊन टाक मस्त जोडी आहे यायची अरे काय बाबा तुम्ही लोचे लावून नको देऊ ना आता तुम्हाला काय म्हणाल ते करा आम्हाला लागते ना मग 2 जोड्यात असतात करता चाललं गाई आहेत आपल्या 10-15 मग शेण काढायला माणूस नाही सापडून राहिला रोजंदाराला येत नाही कोणी कोण बसा आता लोचे करत पण आता 2 बैल काय का लय वज होऊन राहिलं तुले राखा लागते का ते नाही ना बाबा तुम्हाला नाही समजत ते मग काय हो आपल्याला एक पर्याय अजून लाईन ट्रॅक्टर आता अर्जंट लवकर घेणार म्हटलं हो हे बाकी चिल्लर कामं आता बैलाच्या ताल नाही बसू राहिला बरोबर ठीक आहे ना तू इच्छा बा आता हो पहा असं आहे देणके साहेब आता काही चालत नाही आपलं पहिले खंडी गाई आमच्याजवळ 12 बैल पण आता ताल नाही बसत म्हणलं हेच तर आता 4 बैल लय दिवसाचा म्हणे इकतो पण म्याला इकायचे नाही अजिबात हो तर पहा आता काय आता आमचा काही इलाज नाही रे जीवा हो काय आम्ही काही घेऊ शकत नाही बा हो त्याबद्दल माफी मागतो बरं ठीक आहे ना तसं काही जबरदस्ती नाही म्हणा पण तुम्हाला पाहा लागते ना हो पण आता तुमचे जे युवाई बा गुरुजी हो आमच्या वावर लागू नये तर कसं मिळालं घेसान तर घेसान हो ना पण ते आता काही आपल्या हातात नाही काही गोष्टी राहिल्या नाही हो आता काही आपल्याला जास्त म्हणजे कोणाला शब्द देता येत नाही बरं ठीक आहे मग जाऊ द्या मग आता पहा तुम्ही काय तुमचा मार्ग काय तो मग ते लक्ष्मणला विचारून पाहू एक खेप हो त्यानं जर समजा जमलं घेतलं तर फारच चांगलं कारण की त्याच्याजवळ एक जोडी आहे तशी म्हणा पण अशी काही खास नाही घेऊ शकते ते पैशावालाही माणूस आहे हो चला बाबा सांगतो तुम्हाला देणके साहेब हो हे बा आपण जातो धाब्यावर इकडे बा माय जे घरचे बैल आहे ना काही कटकट राहते तो बुडा एका दिवशी गावाला गेला ना पाणी नाही कोणी पाहत मग काय आता तुम्ही म्हणता अजून घेता का कुठं घेता काय करता आला आता मीच आता लाईन ट्रॅक्टर घ्यायच्या फिक्रीत आता कोणाला मिनता करणंच नको जाय तिकडे बा माय तेच रोनाचा पाय ना दुकान पाव काय ते बैल ढोराचं पाव मग काय तर मोठा घोर आहे मायचेच तर 2 जोड्या आहेत हो ना तेच तर मुले आता सुधरून नाही राहिलं माय काम बरं ठीक आहे राहू द्या मग आता काय बैल बाजारातच नेल्याशिवाय पर्याय नाही आता हो काय करता आता गाई न्या लागन आणि बैलही न्या लागन जाय तिकडे हो काय करता कोणाला देणे नको कोणाला म्हणणे नको जाऊ द्या मग आता देवदास भाऊ हो तुम्ही प्रयत्न केला म्हणा पण आता कोणी काही घ्यायला तयार नाही उद्या बाजारात चालले जाऊ हो शांताराम भाऊला सांगून द्या मग जाऊ म्हणा संग मग हो माया बी गाई घेतो आणि आपले बैलही घेतो जाय तिकडे आपलं सगळं मोकळं करून जाय बाबा तिकडे बरं ठीक आहे ना मग मी सांगून देतो मग कटलं तर घरचंच आहे तुमचं मारत राहूचं बरं काय तुमच्या गावाला जाणं आहे मग तेवढं ते घेतले की निघाल तिकडे मग सांगतो मी शांताराम भाऊले मग उद्या सकाळी चालले जा मग चला आता आपण इथपर्यंत आलो हो काय इलाज नाही ना इलाज असतो आता देणके साहेबाला जोडी का लागून राहिली हो तर आता उद्याच्या एपिसोडमध्ये बाजाराचं आपण चित्रीकरण पाहू आणि उद्या काय होते हो हे आता उद्या समजणारच आहे तर ठीक आहे उद्या भेटू 5 वाजता हाच विषय घेऊन धन्यवाद